असं म्हटलं जातं, रोज सकाळी सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्यावर आध्यात्मिक, सामाजिक आणि शारीरिक उन्नती मिळते. पण हे कितपत खरंय? यामागे काही वैज्ञानिक पुरावा आहे की नाही याचा कधी तुम्ही विचार केलाय का? आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर सूर्य हा साक्षात देवता मानला जातो. त्याचं पूजन करणं म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं पूजन केल्यासारखं मानलं जातं. जेव्हा आपण सूर्याला अर्घ्य अर्पण करतो तेव्हा योगशास्त्रानुसार मणिपूर चक्र सक्रिय होतं, जे आपला आत्मविश्वास, इच्छाशक्ती आणि ऊर्जा वाढवतं. आता पाहूया या परंपरेमागे विज्ञान काय सांगतं. सकाळच्या सौम्य सूर्यप्रकाशात थेट पाहिलं तर डोळ्यांच्या दृष्टीशक्तीवर सकारात्मक परिणाम होतो. आणि जेव्हा आपण तांब्याच्या पेल्यातून सूर्याला पाणी अर्पण करताना त्या पाण्यातून सूर्याकडे पाहतो तेव्हा सूर्यकिरण परावर्तित होतात. हे दृश्य डोळ्यांना शांतता देतं आणि मेंदू स्थिर होतो. त्याच वेळी आपलं जैविक घड्याळ म्हणजेच सर्केडियन रिदम संतुलित होतं. याशिवाय सकाळी सूर्यप्रकाशात आल्यामुळे शरीराला जीवनसत्व व्हिटॅमिन डी मिळतं, जे हाडं बळकट करतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. म्हणूनच सूर्याला अर्घ्य देणं हे केवळ एक धार्मिक कर्मकांड नाही, तर यामागे शास्त्र, आरोग्य आणि अध्यात्म यांचं त्रिसूत्री तत्वज्ञान दडलेलं आहे.